सायबर गुन्हेगारांचा धुमाकूळ थांबायचं नाव घेत नाहीये। एका बाजूला डिजिटल अरेस्टची भीती दाखवत काही ज्येष्ठ नागरिकांना तब्बल 8 कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला, तर अजूनही अशा अनेक केसेस समोर येतात ज्यात ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य केलं जातं। तर दुसरीकडे ऑनलाईन गेमिंग आणि बेटिंगच्या आड सुरू असलेल्या 530 कोटींच्या फसवणुकीच्या रॅकेटचा ईडीनं पर्दाफाश केलाय। तर भीती, आमिष आणि तंत्रज्ञानाचा गैरवापर करत सायबर गुन्हेगार फसवणूक करण्याचं थांबत नाहीयेत। तर या धक्कादायक सायबर जाळ्याचा उलगडा नेमका कसा झालाय पाहूया यावरचा रिपोर्ट। सायबर ठगांचे नवे फंडे दिवसेंदिवस धोकादायक होत आहेत। त्याचं झालं असं, अंधेरीतील 73 वर्षीय व्यावसायिकाला व्हिडिओ कॉल आला। समोरची व्यक्ती स्वतःला दिल्ली पोलीस अधिकारी म्हणाली आणि व्यावसायिकाला तुमचं आधार कार्ड गुन्ह्यात वापरल्याचा दावा केला। तुम्हाला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक होईल अशी भीती दाखवली आणि याच भीतीचा फायदा घेत बँक खात्याची माहिती मिळवत काही दिवसातच 8 कोटी रुपये बँक खात्यातून वळवले। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच ज्येष्ठ नागरिकाने पोलिसांकडे धाव घेतली। ते फसवण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअपवरती कॉल करू शकतात किंवा कुठलं तरी ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायला सांगू शकतात। जर तुम्ही ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल केले तर तुमचा स्क्रीन शेअर होऊ शकतो, तुमचा व्हॉइस आणि व्हिडिओ त्यांच्याकडे जाऊ शकतो। तुम्ही तो व्हिडिओ कॉल उचलला तर ते तुम्हाला भासवू शकतात की ते पोलीस आहेत आणि तुम्ही कुठल्या तरी गुन्ह्यामध्ये अडकलेले आहात किंवा तुम्ही एखाद्या टेररिस्ट ॲक्टिव्हिटीशी कनेक्टेड आहात। तुमचा विश्वास संपादन करतील आणि तुमच्या खात्यातले जे आहेत ते पैसे वळते करतील। याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, असा कुठल्याही प्रकारचा फोन आला तर सर्वप्रथम तुम्ही व्हॉट्सअपच्या सेटिंगमध्ये जा, सायलेंट अननोन कॉलरवरती क्लिक करा। दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला काय करायची आहे की 1930 वरती कॉल करा आणि cybercrime.gov.in ला कंप्लेंट रजिस्टर करा। मुंबईतील डिजिटल अरेस्टचे हे प्रकरण उघड होते, तेच दुसरेही प्रकरण समोर आलं। 25 जुलैला ईडीने मुंबई, पुणे आणि बंगळुरूत छापेमारी करत ऑल पॅनल एक्सचेंज या ऑनलाईन गेमिंग आणि बेटिंग प्लॅटफॉर्मशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कारवाई केली। या तपासात तब्बल 5 कोटी 30 लाख रुपयांच्या फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणाची सुरुवात एका तक्रारीतून झाली होती। तक्रारदाराला व्हॉट्सअप ॲपच्या माध्यमातून ऑल पॅनल एक्सचेंज या प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन गेमिंग आणि बेटिंगमध्ये पैसे गुंतवण्यास सांगण्यात आलं। सुरुवातीला पैसे काढून दिले आणि विश्वास बसल्यानंतर मोठी गुंतवणूक करून घेतली। मात्र त्यानंतर पैसे काढण्याची मागणी केल्यानंतर ती नाकारण्यात आली आणि प्लॅटफॉर्मचे ऑपरेटर संपर्काबाहेर गेले। एकीकडे डिजिटल अरेस्ट, दुसरीकडे ऑनलाईन बेटिंग, सायबर गुन्हेगार रोज नवे डाव आखत आहेत। त्यामुळे कोणताही व्हिडिओ कॉल, गुंतवणुकीचा प्रस्ताव किंवा पैशाची मागणी आल्यास आधी पडताळणी करा, कारण एका चुकीच्या क्लिकमुळे आयुष्यभराची कमाई काही मिनिटात गायब होऊ शकते। तुम्हाला एक साधा व्हिडिओ कॉल येतो, व्हिडिओ कॉलवरती आपण अधिकारी आहे असं भासवलं जातं। तुम्ही एखाद्या गुन्ह्यात जे आहे ते सहभागी आहात, ती तुमच्यावरती कारवाई केली जाते अशा पद्धतीचं व्हिडिओवरून सांगण्यात येतं आणि तुमच्या व्हिडिओचा ॲक्सेस घेऊन सायबर फ्रॉड जे आहेत ते केले जातात। तुमच्या अकाउंटवरती त्यांचं लक्ष असतं आणि अकाउंटवरचे जे पैसे आहेत ते कडेच्या कडेला आपल्या अकाउंटवरती वळवल्या जातात। असेच प्रकार जे आहेत ते खरं तर मोठ्या पद्धतीने आता मुंबईत सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अंधेरी भागात जवळपास 8 कोटींचा हा संपूर्ण जो फ्रॉड आहे तो अशाच पद्धतीचं झाल्याचं आपल्याला समोर आलंय। सध्या पोलीस स्टेशनमध्ये जे आहे ती केस नोंदवण्यात आलेली आहे। मात्र हा संपूर्ण पैसा परत येतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र दुसऱ्या बाजूला हा डिजिटल जे अरेस्ट आहे ते प्रकार जे आहेत ते मोठ्या पद्धतीने होत सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रणीत सोबत नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई।